हा सोहळा संपन्न करीत आहे. चतुर्दशाम म्हणजे चतुर्दशीच्या दिवशी पौर्णिमेच्या आदल्या दिवशी दत्तात्रय प्रभूंचा अवतार झाला. कुणी तो पहाटे महानुभाव संप्रदाय पहाटे 5:30 ते 6:30 या दरम्यान करतो. काही ठिकाणी दुपारी केला जातो चतुर्दशीच्या दिवशी आणि काही ठिकाणी पौर्णिमेच्या दिवशी केला जातो. वेगवेगळा वेळ असला परंतु श्रद्धा मात्र दत्त जयंतीच्या निमित्ताने असते. आणि हा अवतार सर्व मान्य जगत मान्य अवतार आहे. मग तो कोणताही संप्रदाय असो. महानुभाव संप्रदाय ईश्वर अवतार मानतो, वारकरी संप्रदाय ईश्वर अवतार मानतो, नाथ संप्रदाय गुरु अवतार मानतात त्याला. किंबहुना मुसलमान सुद्धा त्या अवताराला मानतात. असा हा अवतार. आमच्या स्वामींनी सांगितलं की श्रीकृष्ण चक्रवर्तीला विरोधक होते, त्यांचे अनुयायी होते आणि काही उदास होते. काय करायचं आपल्या जवळ त्यांचं ते पाहून. आमच्या स्वामींना सुद्धा तसे प्रेरित होते, अनुकूल प्रतिकूल आणि उदास. आमचे जे चौथे अवतार आहे श्री गोविंद प्रभू, यांना अनुकूल आणि उदास हे दोनच लोक होते. त्यांच्याविषयी प्रतिकूल लोक कोणी बोलत नव्हतं. उदास तेवढेच अवतार आहे, चौथ्या अवस्थेमध्ये पोहोचले अवतार आहे. बालकासारखं तुमचं वागणं आहे, कुणी म्हणायचं वेड्यासारखं वागणं आहे, परंतु ते सामर्थ्यवान अवतार आहे असं त्या सगळ्या ऋतूच्या लोकांचं एक मत. आणि दत्तात्रय प्रभूंचा अवतार की फक्त एकच अनुकूलता. कितीही नास्तिक असो, कितीही अन्य संप्रदाय असो, कोणत्याही संप्रदायाचा असो, तो दत्तात्रय प्रभूंना मानतो म्हणजे मानतो. त्यानिमित्त सभा, त्या सभेचे अध्यक्ष आमचे शेजारी ब्रह्मविद्येचे चांगले जाणकार आहेत. सिद्धांत बोलायला लागले म्हणजे ते काही थांबत नसतात. स्मरणनिष्ठ आहे, मार्ग बघत आहे. महंत श्री दत्तराज बाबा विद्वांस वयाने माझ्यापेक्षा ज्येष्ठ आहे. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते महंत श्री बोरीकर करंजी हे आडे आणि आडोकार या दोन होळीच्या निमंत्रणा मांडव या ठिकाणी आले. त्यानंतर त्यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं. ते महंत श्री दत्तराज बाबाजी शिन्नरकर. आमच्या जिल्ह्यामध्ये पहिले 3 दत्त होते बरं का, 3 दत्त होते. 3 मुख्य दत्त असतात ना, त्याचे 3 दत्त होते. हे एक दत्त आहे, ते एक दत्त आहे आणि वाघरायचे दत्तराज बाबा ते बिचारे करोना काळामध्ये गेले. म्हणजे मी नेहमी म्हणायचं की आमच्या गावातले 3 मूर्ती दत्ताच्या आहेत. त्यानंतर जातेगावचे मानव आश्रमाचे महंत श्री विश्वनाथ बाबा जिंतूरकर आणि आता पुढे आमच्यात मिसळायला लागलेले नीरज दादाजी जातेगावचे एकांत वासामध्ये प्रिय असणारे, पण आता ते माणसामध्ये यायला लागले. बारगावचे कृष्णराज दादाजी, संदीप दादाजी पाचपीर वडगावचे आणि सूत्रसंचालन करणारा आपण बघतो. त्यांनी सांगितले की बोलणारे ते कोजलेले हरभरे सुद्धा केल्या जातात असे बोलके. करंदीचे महंत श्री विजापूरवादी, कानोर मेसाईचे मुरलीधर दादाजी बाळापूरकर आणि ते आमच्या कुळातलं नाव घेतलं पण नाव मला आठवत नाही पाहिजे कुळात हे सर्व जण. आणि ज्यांनी हा कार्यक्रम आयोजित केला आहे, मगाशी सांगितले का त्यांनी की वर्षभराची कमाई केली आहे ती एका दिवसात घालवायची. तिचा उपयोग आपल्या प्रपंचासाठी न करताना आपल्या प्रपंचातून जे शिल्लक राहील त्यातून काही धर्म कार्य घडावं या दृष्टीने हा सोहळा करणारे, संतोष भरवाडे त्यांना साथ देणारे, प्रत्येक पुणे जिल्ह्यामध्ये कोणत्या नवीन माणसं आले त्याला आपल्या घरी बोलणार आहे आरोग्यात. मी त्यांना आटोगार माहिती नंतर कळलं की ते आरोग्य आहे. तसं मला सांगितलं की मांजरे आडून गेलं
आले भाऊ आले गेले तरी काही फरक पडत नाही धर्म काय. आणि आपण सर्वजण या ठिकाणी संख्येने कमी असाल तरी धरती संगीताचा जाणकार एखादाच असतो. संगीतातले चढ उतार ताल लय जाणणारा एखादाच असतो. स्वामी चक्रधरांच्या बाबतीतली एक वेळ आहे की स्वामी एकांतवासमध्ये असताना पैठणीतील एकांतवास नाही संपला होता एकांतवास. तिथं पूर्वीच्या काळी देवता समोर नृत्य गायन व्हायचं. देवदासी प्रथा होती पूर्वी किंवा देवताच आपली कलाला फलं जायची. तर स्वामींच्या समोर ते स्वामी ज्या मंदिरात उतरले होते त्या मंदिराच्या प्रांगणामध्ये त्याशी रात्री नृत्याचा कार्यक्रम होता. तबलजी आले होते, नाचणारे आले होते, गायणारे आले होते आणि स्वामी मंदिराच्या पाठीमागे बसलेले होते. मंदिराच्या पाठीमागे बसलेले असताना एक नर्तिका काहीतरी कामासाठी पाठीमागे आली ती आणि तिने स्वामींना पाहिलं आणि स्वामींकडे ती आकर्षित झाली. ती तिथून हलायला तयार नाही. ती काय येत नाही म्हणून दुसरी आली तिथं थांबली, तिसरी आली तिथं थांबली. या नर्तिका काय येत नाही म्हणून तबलजी आला तोही थांबला, पकवानवाला आला तो थांबला, सारंगीवाला आला तोही थांबला. सगळे गायक मंडळ नर्तिका तिथं आलेल्या आहेत आणि स्वामींना पाहून त्या म्हणतात की आम्ही इथंच आमचा कार्यक्रम करतो, तुम्हीच आमचे देव आहात, आम्ही तुमच्या समोर प्रार्थना होतो. स्वामी सर्व व्यवहार दक्ष स्वामी व्यवहार करायचे. स्वामी म्हणाले की आम्ही जर सृष्टीच्या व्यवस्थेचा भंग केला तर या सृष्टीमध्ये अनाचार माझे अंदाजभूमी माझे सृष्टीवस्थेला भंग करणार नाही. तुम्ही बाहेर या, जिथे तुमचा कार्यक्रम झाला तिथे या, आम्ही तिथे येतो. स्वामी तिथे गेले, त्यांनी कार्यक्रम सुरू केला आणि चालता चालता नर्तकीचा ठेका चुकला, ताल चुकला आणि ती नर्तकी ताल चुकल्यानंतर स्वामींनी गालातल्या गालात हसले आणि नर्तकीने ओळखलं की माझं चुकलेलं फक्त स्वामींच्याच लक्षात आलं. ही चूक नंतर तिने कबूल केली की विद्येचे संगीताचे जाणकार माहेरघर आज घेतलं. कलेचे संपूर्ण तेव्हाच होतं की जेव्हा कला परीक्षकासमोर ती सादर केल्या जाते. परीक्षेचा निकाल तेव्हाच येतो जेव्हा परीक्षेत ज्याने तो उत्तीर्ण होतो, त्यावेळेस तो पास समजला जातो. गर्दी कमी असली तर जाणकार आहे, त्यामध्ये आनंद आहे. ऑक्टोबर नोव्हेंबर संपूर्ण 2 महिने प्रवासामध्ये गेले. कधी मध्य प्रदेशामध्ये बरामपूर जळगाव धुळे, कधी आता नागपूरकडे जळगाव अमरावतीकडे परवाची रात्री चालू. रस्त्यामध्ये फोन आला की बाबा कार्यक्रमाला येतील की आहे. त्याच्या मनाला शंका आली. का शंका आली मला कळत नाही, परंतु मला वाटतं की त्यांना कोणीतरी सांगितलं असं की बाबा तुमच्या कार्यक्रमाला येणार नाही. मग विचार केला मी तर त्याला हो म्हणून त्या मनात शंका का आली. मग पत्रिका पाहिली, पत्रिकेवर काही माझा फोटो नव्हता, त्यामुळे त्यांना वाटलं असेल की शंका. कारण पत्रिकेचा फोटो असला मागचा एक कार्यक्रम झालाय, एका कार्यक्रमात त्या कार्यक्रमाला माझ्याकडून अनाह्याचे एक बहुमूल्य सल्ला दिला गेला होता. त्याचा तो कार्यक्रम चांगल्या प्रकारे पार पाडला होता. त्यामुळे त्यांनी माझा संबंध नसताना सुद्धा माझा फोटो टाकला आणि त्यामुळे आमच्या भागातले 4-5 लोक त्या कार्यक्रमाला गेले आहेत. असं कदाचित झालं असेल. आणि आज सांगतो तुम्हाला की आज 8-10 दिवसापासून मला काम इतकं फरकतोय, मला बोलताना जेवताना सुद्धा त्रास होतो जागरणचा, म्हणून जास्त बोलता येणार नाहीये. परंतु जर गेलो नाही तर हा गैरसमज पक्का होईल. बरोबर आहे, गैरसमज पक्का होईल. मागच्या वर्षी मी अध्यक्ष आहे त्या ठिकाणी चांगला 45 मिनिटं बोललो होतो. लोक त्यावेळी गैर होते जराशी, म्हणून मी आज माझ्या बोलण्याची मनस्थिती नसताना कान ठणकतोय, माझा बोलता बोलता ठणक लागतोय, तरी सुद्धा मी आलो की केवळ आणि माझ्याविषयी गैरसमज लोक पसरतात. कृष्ण हा नाव कृष्णाचा धर्म आलेले माझ्याकडे परंपरेप्रमाणे, त्यामुळे मला अनुकूल प्रतिकूल आणि उदास 3 प्रकारच्या लोकांचं सहकार्य आहे का नाही. आता इथून काय द्यायचं तुम्हाला, कारण
सहस्रची गोष्ट लिहा उदयनरावांनी दत्तरावांनी सांगितलेली. राहिले साहेबेनं प्रवचनकार कीर्तनकार म्हणतो श्री बोरीकररावांनी सांगितलेले. आता राहिले काय घ्यायसारखं सांगण्यासारखं काय? कारण आमच्या स्वामींनी काही ठराविकच दत्ताचे प्रभूंच्या सांगितलेले आहे. त्या ठराविक ग्रंथांचं दर्शन कसं आहे? एक तर ते दर्शन होतच नाही, भाग्यवानाला होतं आणि भाग्यवाना झाल्यानंतर त्याचा तिथलच्या संसाराचा संबंध तुटतो. आणि आजकाल आपल्याला संसाराचा संबंध तोडून चालत नाही. आपल्याला आपला परिवार स्वामींच्या निरूपणाने प्रवृत्त होऊन डकले चांदू भट्ट हे स्वामींच्या दर्शनाला निघालेले. स्वामींनी त्यांना 3 अटी सांगितल्या होत्या की एका घरची भिक्षा नाही, 5 घरी भिक्षा मागून खायचं, एका घरी जेवायचं नाही. पेलो वेळा जावे, एकाच गावाला एकच मुक्काम करायचा, दुसरा मुक्काम करायचा नाही. संबंधियाच्या घराला जावे, आपले नातेवाईकाचं चित्र जायचं नाही. या 3 अटी जर पाळाल तुम्ही तर तुम्हाला दत्तात्रय प्रभूंचं दर्शन होईल असं स्वामींनी दोघांना सांगितलं. देवगिरी पर्यंत आणि जवळचा आजच्या किल्ल्यापर्यंत बाजार भरलेला आहे. शेजारी त्या डकल्याची मुलगी दिली होती. त्याला वाटत येणं होते की न होतं. आपण येतो की पूर्वीच्या काळी काही लोक जायचे ना, वाराशी जायचे तर घरावर तुळशी पत्र ठेवून जायचे. जिवंत येण्याची शाश्वती 95% होती. म्हणून ते घरावर तुळशी पत्र ठेवून आराम केलं. तेव्हापासून ती मन प्रचारित झालेली आहे की घरावर तुळशी पत्र ठेवले आहे, म्हणजे प्रपंचाची पर्वा केली नाही. मग ते भेट होती की नाही होतं म्हणून ते निघाले. बाजारामध्ये पाहिजे वस्तू पाहिल्या, मुलीला हे आवडते, नातवाला हे आवडते, खायचे हे होतं घेतल्या आणि गावाच्या बाहेर तुम्ही भेटवली हातात घेऊन जाऊ नये. गावाच्या बाहेर भेटला एकदम तो म्हणे डके म्हणे आमच्या मुलीच्या गावाच्या घरी वस्तू द्या. ते म्हणे मला सांगता तुम्हीच काय येत नाही, आम्हाला आमच्या देवाने मला केलं नाही. अहो तुम्ही घरात येऊ नका म्हणे, दारात तुम्ही द्या म्हणे. एक पाऊल असतं तुम्ही बाहेर पडल्यानंतर काय होतं का अंदाज घ्या. घरी गेले, जणू भाऊन आले म्हणून चांगलं गरम पाण्याने स्नान घातलं, मुलीने चांगला स्वयंपाक केला, मिष्टानं खाले, झोपले, आग्रह केला मुलीने. दुसऱ्या दिवशी राहिले आणि तिसऱ्या दिवशी त्यामध्ये म्हणतो होतात आता आपल्याला प्रभाचं दर्शन होईल का, म्हणतात दर्शन होईल का, आता चला नाही करत आपलं. मग त्यावेळेस स्वामींच्या काय परत येतात आणि स्वामी म्हणतात पशयाचे पाहिजे काळजी. पसाभर तुमच्याकडून देणं होत नाही तर तुम्ही पाहिलीभर कधी देणार. पसाभर तुम्हाला प्रपंचाचा त्याग करता येतो तर पाहिलीभर तो परमेश्वर तुम्हाला कसा प्राप्त होणार? प्राप्त होतो. लोक म्हणतात की संपत्ती येतच राहते, सगळं धन कर संपत्ती जमीन जमला बँक आला बँकेमध्ये अकाउंट गाड्या घोड्या सगळं इथंच राहतात म्हणे. असं एका शेठनी रात्री प्रवचनामध्ये कीर्तनकाराकडून ऐकलं असेल यांच्यासारख्या. तो म्हणायला लागला सगळं प्रपंच इथं राहत असेल तर बरोबर काय नेता येतं म्हणून त्याने आपल्या लोकांना विचारायला सुरुवात केली की बरोबर काय नेता येईल, बरोबर काय नेता येईल, पैसा अडका नेता येतो का, पैसा सगळं सांगायचे पैसा अडका नेता येत नाही, बँक नेता. एक जर शहाणा त्याने सांगितलं नेता येते नाही. तुम्हाला पैसा नेता येतो, तुम्हाला धन द्रव्य बरोबर नेता येतं. ते म्हणे कसं म्हणजे तुम्ही व्यापारानिमित्त अमेरिकेला गेला. हो, आपल्या इथं चरण कोणतं आहे? रुपया. आपल्या इथं चरण काय आहे? रुपया. मग तुम्ही अमेरिकेला गेला, तुम्ही अमेरिकेच्या विमानतळावर उतरला, तुम्ही तुमच्याकडचे रुपये तिथे जमा करावे लागतात तुम्हाला. आता तुम्हाला डॉलर घ्यावा लागतात. ते डॉलर तिथे चालतात कारण अमेरिकेचं ते चलन आहे. तुम्ही फ्रान्स मध्ये गेला तिथं रुबल तुम्हाला द्यावं लागतात. इंग्लंड मध्ये गेला तुम्हाला पाऊंड तुम्हाला द्यावा लागतात. बांगलादेश मध्ये गेला तुम्हाला टका तिथं द्यावा लागतो. म्हणजे प्रत्येक ठिकाणी चलन बदललं पण तुमचं चलन तिथे उपयोग आला की नाही म्हणे, तुमचा रुपया तिथे उपयोग आला की नाही म्हणे. तुम्हाला हो आला म्हणे. देवाच्या गाळात सुद्धा चलन चालतं पण त्याचं स्वरूप वेगळं आहे. ते स्वरूप कसं आहे की तुम्ही पैसा खर्च करा, तुम्ही खर्च करायचा म्हणे अन्नदान करा, शाळा बांधा, मुलांच्या शिक्षणाची सोय करा, पाणवठे बांधा, आल्या गेल्यांना थंड पाण्याच्या पाणपोळ्या बांधा, मंदिर बांधा, समाज मंदिर बांधा, नामस्मरणाचे सप्ताह सोहळे आयोजित करा. हे जे तुम्ही चलन परिवर्तन करता तुमच्या रुपयांमधून तर तुम्हाला ते तुमचं धन पुढे तुम्हाला काम आहे. हे गेले आरोग्य परिवाराच्या सहकार्यानं संत भाऊ तेच करता येईल.
म्हणून त्यांच्याकडून अपेक्षा करू की आपण आमच्या आडोकान सांगितले पुढच्या वर्षी कल्याण कंपनी समोर जी शिंदे नगर आहे तिथं कार्यक्रम जायचा. माझी 2-3 शिष्यती आहेत त्या कॉलनीमध्ये आहे. तर त्यांच्या कार्याला आम्ही शुभेच्छा देतो. आणि मला शंका बाळगू नका की बाबा येत नाही, बाबा येतात, परंतु कधी कधी माझाही नाहीला देतो. कार्यक्रम रात्र थोडी सोंग फार असतात म्हणून मला दुसऱ्या कार्यक्रमामुळे एकदम मागच्या कार्यक्रमाला येता नाही आलं. पण मनामध्ये ना करावं होतं की बाबांचा फोटो नाही म्हणून बाबा येत नाही. हा विषय मनात काढून ठेवा. तुमच्या कार्याला सदिच्छा. ऐकणाऱ्यांनाही शुभेच्छा देऊन या ठिकाणी थांबतो. वंदे चक्र श्री दत्तात्रेय महाराज की जय.